आपल्या घरात विजेवर चालणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत नाही का? दिवे, पंखे, उपकरणं. पण या सगळ्या गोष्टी इतक्या सहज आणि सुरक्षितपणे कशा चालतात? तर आज आपण अशाच काही पडद्यामागे काम करणाऱ्या आवश्यक विद्युत साधनांबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे आपण फक्त एक बटन दाबतो आणि लगेच लाईट लागतो. ह्यात काही जादू नाहीये, तर यामागे इंजिनियर्सनी अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेली एक प्रणाली आहे, जी आपल्या आधुनिक आयुष्याला अक्षरशः शक्ती देते. तर मग आजच्या विश्लेषणामध्ये आपण सर्किटच्या याच मूलभूत घटकांचा प्रवास करणार आहोत. अगदी साध्या नियंत्रणापासून ते स्वयंचलित संरक्षणापर्यंत प्रत्येक भागाची नेमकी भूमिका काय आहे हे आपण समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण त्या मूलभूत घटकांपासून सुरुवात करूया ज्यांना वायरिंग ॲक्सेसरीज म्हणतात. खरं तर हे आपल्या संपूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टमचा पाया आहेत. वायरिंग ॲक्सेसरीजचं काम काय? तर यांची 3 मुख्य कामं आहेत. काही प्रवाह नियंत्रित करतात, काही घटक जागेवर धरून ठेवतात आणि काही संपूर्ण सर्किटची सुरक्षितता जपतात. हेच ते अज्ञात नायक आहेत जे आपलं आयुष्य सोपं करतात. चला आता आपल्या सगळ्याच ओळखीच्या घटकापासून सुरुवात करूया. स्विच. याचं मुख्य काम अगदी सोपं आहे. सर्किट उघडणं आणि बंद करणं. म्हणजेच विजेचा प्रवाह सुरू करायचा की बंद करायचा हे ठरवणं. हा बघा, वन वे स्विच हा सगळ्यात सोपा प्रकार आहे. याचा वापर एका ठिकाणाहून एक दिवा किंवा एखादं उपकरण नियंत्रित करण्यासाठी होतो. यात फक्त 2 टर्मिनल्स असतात जे सर्किटला जोडतात किंवा तोडतात. अगदी साधं आणि सरळ. पण वन वे आणि टू वे स्विचमध्ये फरक काय? तर सगळा खेळ आहे टर्मिनल्सचा. वन वे स्विचमध्ये 2 टर्मिनल्स असतात, तर टू वे स्विचमध्ये 3. याच तिसऱ्या टर्मिनलमुळे आपण एकाच दिव्याला 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून नियंत्रित करू शकतो. उदाहरणार्थ, जिन्याच्या वर आणि खाली लावलेले स्विच. आता समजा 2 पेक्षा जास्त ठिकाणांहून नियंत्रण हवं असेल तर मग तिथे कामाला येतो इंटरमिडिएट स्विच. हा स्विच 2 टू वे स्विचच्या मध्ये लावला जातो. तो आतल्या आत कनेक्शन कधी सरळ तर कधी क्रॉसओव्हर करून तिसरं किंवा चौथं नियंत्रण केंद्र पुरवतो. खूप हुशारीचं डिझाईन आहे हे. बरं, आता आपण पाहूया की विद्युत घटकांना म्हणजे आपल्या बल्ब किंवा ट्यूबलाईटला जागेवर धरून ठेवण्यासाठी काय वापरलं जातं. इथे होल्डर्सची भूमिका सुरू होते. होल्डर्स अनेक प्रकारचे असतात. बॅटन होल्डर थेट भिंतीवर किंवा छतावर बसतो. अँगल होल्डर बल्बला एका विशिष्ट कोनात ठेवतो, तर पेंडंट होल्डर छतावरून खाली लटकवला जातो. एडिसन स्क्रू होल्डर हा स्क्रूच्या बल्बसाठी असतो आणि गोलाईट होल्डर मोठ्या जास्त वॅटेजच्या दिव्यांसाठी वापरला जातो. एडिसन स्क्रू होल्डर तर आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल. हे होल्डर्स सामान्यतः बॅकेलाईटसारख्या मजबूत आणि उष्णतारोधक पदार्थांपासून बनवलेले असतात, जेणेकरून ते सुरक्षित आणि टिकाऊ राहतील. तर आतापर्यंत आपण प्रवाह कसा नियंत्रित करायचा आणि बल्बसारखे घटक कसे धरून ठेवायचे हे पाहिलं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, या सगळ्यांचं संरक्षण कसं करायचं. आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे फ्यूज. फ्यूज हे आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टमचे सुरक्षा रक्षक आहेत. ते आपल्या उपकरणांना आणि घराला संभाव्य धोक्यांपासून वाचवतात. फ्यूजला एक बलिदानी घटक म्हणता येईल. तो अशा प्रकारे तयार केलेला असतो की जेव्हा गरजेपेक्षा जास्त करंट येतो तेव्हा तो स्वतः वितळून जातो आणि सर्किट तोडतो. यामुळे आपली महागडी उपकरणं आणि वायरिंग सुरक्षित राहतात. हा तक्ता बघा. यावरून आपल्याला कळतं की फ्यूजची करंट रेटिंग ही त्याच्या आतल्या तारेच्या जाडीवर अवलंबून असते. ही जाडी SWG म्हणजे स्टँडर्ड वायर गेजमध्ये मोजली जाते. इथे एक गंमत आहे. SWG क्रमांक जितका कमी, तार तितकी जाड आणि तिची करंट सहन करण्याची क्षमता तितकी जास्त असते. फ्यूजचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला म्हणजे किटकॅट, ज्यात आपण फक्त वितळलेली तार बदलू शकतो. आणि दुसरा म्हणजे कार्ट्रिज फ्यूज. हा एकदा उडाला की पूर्णपणे बदलावा लागतो, पण तो जास्त अचूक आणि विश्वासार्ह संरक्षण देतो. या व्यतिरिक्त HRC म्हणजेच हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूजसारखे अधिक प्रगत फ्यूजसुद्धा असतात. हे फ्यूज सहसा मोठ्या औद्योगिक मशिनरीमध्ये वापरले जातात, जिथे खूप जास्त विद्युत प्रवाहापासून संरक्षणाची गरज असते. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सर्वात प्रगत घटकाकडे, रिले. रिले म्हणजे थोडक्यात एक असं स्विच जे आपोआप किंवा दूरवरून नियंत्रित करता येतं. रिलेच्या आत एक इलेक्ट्रोमॅग्नेट, एक चल आर्मेचर आणि काही संपर्क बिंदू असतात. आता हे सगळं एकत्र मिळून काम कसं करतं ते पाहूया. याचं काम खूपच हुशारीचं आहे. एका लहान कंट्रोल सिग्नलमुळे एक इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतं, जे एका पट्टीला आपल्याकडे खेचतं. या पट्टीच्या हालचालीमुळे एक पूर्णपणे वेगळं आणि मोठं सर्किट चालू किंवा बंद होतं.
म्हणजे बघा, एका लहानशा प्रवाहाने किती मोठ्या प्रवाहावर नियंत्रण मिळवलं. तर स्विच, होल्डर, फ्यूज आणि रिले हे आहेत आपल्या घराला सुरक्षितपणे चालवणारे खरे पण अज्ञात नायक. हे विद्युत नियंत्रणाचे मूलभूत घटक आहेत. पण यावरून एक विचार नक्कीच मनात येतो. भविष्यात या तंत्रज्ञानात काय बदल होतील? भविष्यातला स्विच कसा असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?